पहिल्याच दिवशी तुला हे समजलं? पहिल्या दिवशी नाही, मला खूप आधीच माहिती होतं. रुद्र, खरंच सांगतेस, तू काहीही शिकू शकतोस, काहीही करू शकतोस. तू तर एकदम प्रतिभावान आहेस. काव्याने हसत त्याला थम्स अप दिला. बस पुरे, गप्प बस, रुद्रने तिच्याकडे थंड नजरेने पाहत सांगितले. त्याचे कौतुक ऐकून तो नेहमीच वैतागत असे. मनोज त्याच्याकडे अविश्वासाने पाहत म्हणाला, पण मी ऐकले ब्लू ट्रस्ट कंपनी लवकरच भारतात शाखा उघडणार आहे. परत गेल्यावर सावध राहा. रुद्र, ती लोक तुला काही करणार नाहीत, पण काव्या, तुझं काय? काव्याचा चेहरा उतरला. तिने हळूच रुद्रकडे पाहिलं. तिच्या आयुष्यातील 8 पैकी 10 शत्रू याच माणसामुळे निर्माण झाले होते. सगळे म्हणायचे तीच संकट आहे, पण खरी संकटाचे मूळ कारण हा रुद्र होता. दुसऱ्या दिवशी सकाळी काव्या उठली तेव्हा मनोज तिच्या दारात आला. आज घोडेस्वारी नाही, चल समुद्रात पोहायला जाऊया. हो चालेल चालेल. घोडेस्वारीच्या त्रासाऐवजी काहीही चालेल असं तिला वाटलं. तेवढ्यात मागून रुद्र बाहेर आला. कुठे चाललात तुम्ही दोघं? पोहायला. काय झालं? गायकवाड साहेबांना पण यायचं आहे का? मला काही हरकत नाही. मनोजने मुद्दाम त्याच्याकडे पाहून चिडवलं. रुद्रचा चेहरा कालवंडला. थोडं थांबून त्याने उत्तर दिलं, तुम्ही जा. मनोजने काव्याचा हात धरला आणि दोघं निघून गेले. रुद्र बराच वेळ थांबूनही त्यांची वाट पाहत राहिला, पण ते दोघं परतलेच नाहीत. दुपार जवळ आली होती तेव्हा फोन वाजला. रुद्रने उचलला. रुद्र साहेब, किती दिवस झाले, वाटलं तुम्ही परदेशात मौज मजा करताय. राजदीप म्हणाला. काय झालंय? रुद्रने थंड आवाजात विचारलं. काव्याचं काय करणार? किती दिवस तू तिला लपवणार? माझ्याकडे पक्के पुरावे आहेत की तीच खुनी आहे. तू तुला घेऊन परदेशात पळून गेला तरी उपयोग नाही. मी आंतरराष्ट्रीय यंत्रणाचा वापर करून तिला पकडून आणेन. ती फरारी खुनी ठरेल. रुद्रच्या चेहऱ्यावर गंभीर छटा उमटली. कुठले पुरावे आणि मी तुला का विश्वास ठेवावा? तू परत आलास की सगळं समजेल. सानियाला तू वाचवशील, पण काव्याला नाही. साक्षीचा मृत्यू तिच्यामुळेच झाला. तुला काही भावना नाहीत का? तू तिचं असं रक्षण करतोस, मग रेणुकाला काय वाटेल? साक्षी फक्त तुझ्यासाठी भारतात आली होती. ती आलीच नसती तर आज जिवंत असती. मी तुझ्या विरोधात जायचं नव्हतं, पण रेणुकासाठी मला हे करावंच लागेल. काव्या तुरुंगात जाईलच, ती सुटणार नाही. असं म्हणत राजदीपने फोन ठेवला. रुद्र काही क्षण शांत बसला. खिडकी बाहेर पाहत तो खोल विचारात गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी काव्या बाहेर आली तेव्हा त्याने शांतपणे सांगितलं, आपण परत जाऊया. इथं थांबण्यात काही अर्थ नाही. काव्याने थोडा विचार केला आणि मान हलवली. ठीक आहे, सामान आवरते. दिव्याला अजून थोडं फिरायचं होतं, पण ती काव्याला विश्रांतीसाठी इथे आणली होती, त्यामुळे तीही तयार झाली. लवकरच ते सगळे पोहोचल्यावर शिवायने विचारलं, रुद्र, थोडं काहीतरी खायला जाऊया का? जेटलॅग पण कमी होईल. पण रुद्रने निर्विकार आवाजात सांगितलं, नको, थकलोय, झोपतो. तो मागे न वळताच आत निघून गेला. शिवाय चकित झाला. काय झालंय त्याला? मूडच नाही दिसत. काव्यालाही ते जाणवलं होतं. परतीच्या प्रवासात तो फारसं बोलला नव्हता. तो नेहमीच गंभीर असे, पण आज त्याच्या आसपास एक गारवा, एक थंडपण जाणवत होतं. बहुतेक तो थकला असेल. काव्याने सांगितलं, चल आपणही विश्रांती घेऊया. पुढच्याच दिवशी सकाळी काव्या उठली तेव्हा रुद्र आधीच ऑफिसला गेला होता. तिनं दीर्घ श्वास घेतला. असं शांत बसून काही होणार नाही, ती म्हणाली. तीही तयार झाली आणि ऑफिसला गेली. ऑफिसमध्ये सगळ्यांनी तिला पाहून आश्चर्य व्यक्त केलं. इंजिनियर काव्या, तुम्ही आलात? असिस्टंट म्हणाले. हो, प्रोजेक्ट ड्रॉइंग्स माझ्या केबिनमध्ये आणा, ती म्हणाली. सगळे आश्चर्याने एकमेकांकडे पाहत कुजबुजू लागले. ऐकले, ती खून प्रकरणात अडकली होती. असू दे ना, जर खरंच गुन्हा केला असता तर ती इथे काम करत बसली असती का? सगळं ऑफिस तिच्याबद्दल चर्चा करत होतं. दुपारी ती कॉफी घ्यायला आली, खाली गेली आणि अचानक काही लोक धावत तिच्याकडे आले. एक सडलेलं अंड तिच्या चेहऱ्यावर येऊन फुटलं. काव्या थबकली. एवढ्यात एक लहान मुलगा ओरडला, ए खुनी, अजून मेली नाहीस का? तेवढ्यात मागून मकरंद हातात चाकू घेऊन आत घुसला आणि तिच्यावर झेपावला. काव्याने पटकन बाजूला उडी मारली. तो लाल डोळ्यांनी नियंत्रण हरवून पुन्हा तिच्याकडे झेपावला. कोणी आहे का? मदत करा, मला मारायला येतंय. पोलिसांना बोलवा. सगळं काही क्षणात घडलं. काव्याने कसाबसा त्याच्या वारापासून बचाव केला.
मकरंद, तू तुरुंगात होतास ना, बाहेर कसा पडलास? ती ओरडली. मकरंदचा चेहरा विकृत झाला. साक्षीला तू मारलंस, तिचा बदला घेणारच. कोणीतरी मुद्दाम त्याला सोडलं होतं. तो काही ऐकायलाच तयार नव्हता. तेवढ्यात माधव आपल्या लोकांसह आला. त्याने हे दृश्य पाहून घामाघूम झाला. त्याच्या माणसांनी झेप घेऊन मकरंदला खाली पाडलं आणि पकडलं. काव्या हादरलेली, घाबरलेली पण शुद्धीत होती. तेवढ्यात रुद्र आणि पोलीस आत आले. रुद्रने तिच्याकडे खोल नजरेने पाहिलं, मग मकरंदकडे लक्ष दिलं. मकरंदने लाल डोळ्यांनी रुद्रकडे पाहत ओरडलं, रुद्र, साक्षी तुला किती प्रेम करायची. मी तिच्यासोबत होतो तरी तिच्या मनात फक्त तू होतास. पण तू दुसऱ्या बाईसोबत आहेस. साक्षीला शांती कधीच मिळणार नाही. रुद्रने थंड आवाजात विचारलं, राजदीपने तुला सोडलं, बरोबर ना? मकरंद शांत राहिला. तेवढ्यात रेणुका तिथं आली. ती रुद्रकडे पाहून रडत म्हणाली, रुद्र, तुला खरंच वाटतं का की काव्य निर्दोष आहे? तुला खात्री आहे तिने कुणाला मारलं नाही? रुद्र थोडा थबकला. तिच्याकडे पाहत राहिला. रेणुका पुढे आली. डोळे पुसत म्हणाली, हे बघ, हे पाहिल्यावरही तुला वाटेल का की ती निरपराध आहे? रुद्रने डोळे बारीक करून रेणुकाच्या हातातला मोबाईल पाहिला. त्यावर CCTV व्हिडिओ चालू होता. त्यात काव्याच्या छातीवर रक्ताचे डाग दिसत होते आणि ती घाईघाईने कॅमेऱ्याच्या मर्यादेबाहेर चालत होती. रेणुका थरथर आवाजात म्हणाली, पाहिलंस का, हीच खुनी आहे. खून करून ती तशीच निघून गेली. हे पुरावा. काव्या हादरली. तिचे डोळे पाणवले. नाही, हे खोटं आहे. मी काहीच केलं नाही. हा व्हिडिओ बनावट आहे. रुद्र, विश्वास ठेव माझ्यावर. पण रुद्रच्या डोळ्यातील थंडपणा वाढत गेला. तो तिच्याकडे हळूहळू चालत आला आणि अचानक तिच्या कॉलरला धरून ओढलं. रेणुका मागून चिडवणाऱ्या नजरेने पाहत होती. काव्या घाबरून म्हणाली, तिने मला फसवले. रुद्र, तुला माझ्यावर विश्वास आहे ना? रुद्रचा आवाज आता बर्फासारखा थंड झाला. काव्या, मी तुझ्यावर किती वेळा विश्वास ठेवला आणि तू प्रत्येक वेळी मला खोटं बोललंस. आता व्हिडिओ समोर आहे तरी तू खोटं बोलतेस. मी तुला सहन केलं कारण तू माझ्या मुलीची आई आहेस. पण आता मला सांग, तुला माहीत आहे का माझ्याशी खोटं बोलणाऱ्याचं काय होतं? काव्या कटू हसली. काय होणार? तू मला तुरुंगात टाकणार का? रुद्रच्या ओठावर एक भयान हसू उमटलं. तुरुंगात टाकणं म्हणजे तुला खूपच सोपी शिक्षा देणं होईल. त्याच्या डोळ्यात आता दैत्याची झळक होती. त्याने काव्याचा हात पकडला आणि तिला खेचत बाहेर नेलं. रुद्र, मला सोड. वेड्यासारखं वागू नकोस. काय करतो आहेस तू? ती ओरडली. रेणुकाही स्तब्ध झाली. तिला वाटलं नव्हतं की रुद्र काव्याला असं खेचून नेईल. आता काय करू मॅडम? तिच्यासोबत त्याने विचारलं. रेणुका थोडा वेळ थांबली आणि मग रुद्रच्या मागे गेली. रुद्र, काय करतो आहेस? सांगशील का? रुद्रने वळून थंड नजरेने उत्तर दिलं, मला कोणाला फसवणाऱ्याला कसं शिक्षा द्यायचं हे तुला समजवण्याची गरज नाही. पण तू साक्षीचा बदला घेण्यासाठी तिला मारणार आहेस का? मारणं नाही, ते तर खूप सोपं होईल. मी तिला असं जगवीन की ती स्वतःचं मृत्यू मागेल. त्याच्या त्या शब्दांनी सभोवतालचे सगळे गप्प झाले. रेणुका मागे सरकली. रुद्रने काव्याला खेचत गायकवाड घराकडे नेलं. काही मिनिटांनी त्याने तिला घराच्या तळघरात ढकललं. दार आपटलं. काव्या दारावर हात आपटत ओरडली, रुद्र, मी काहीच केलं नाही. मला सोड. मला तो पुरावा पाहू दे. काहीतरी चूक झाली आहे. बाहेरून तिचा आवाज आला. आता काही गरज नाही. आजपासून तू इथून बाहेर पडणार नाहीस जोपर्यंत मी ठरवत नाही की तुला काय शिक्षा द्यायची. तू अशी आहेस तर तुला आयशाचं संगोपन करण्याचा अधिकार नाही. आजपासून आयशा माझ्याकडे राहील. तिला बोन मॅरो ट्रान्सप्लांट लागणार आहे ना, मी तिचं ऑपरेशन करून देईन. तू मात्र तुझी शिक्षा भोग. रुद्र, काव्याने ओरडत दार ठोकलं. पण त्याचे पावले दूर दूर जात राहिले. ती भिंतीला टेकली. डोळे पाणावले. हा व्हिडिओ कोणी बनवला? हे सर्व कोणी रचलं? तिला काहीच समजत नव्हतं. दरम्यान रेणुका राजदीपच्या घरात परतली. त्याने विचारलं, काय झालं? रुद्रने व्हिडिओ पाहूनही विश्वास ठेवला नाही का? रेणुका हसली. नाही, विश्वास ठेवला. पण त्याने काव्याला स्वतःकडे नेलं आणि म्हणाला की तोच तिची शिक्षा ठरवेल. तिला जगून मरायची वेळ आणेल. राजदीपने थंड हसत म्हटलं, तो माणूस तसाच आहे. त्याला स्वतःचं वर्चस्व दाखवायला आवडतं. बरं झालं. जर तोच तिला छळणार असेल तर ते तुरुंगात टाकण्यापेक्षा चांगलं.
तिथे ती एवढी यातना भोगली नसती. रेणुका त्याच्या मिठीत शिरली. बरोबर म्हणतोस तू. उद्या मीच जाऊन पाहते तिला काय शिक्षा देतोय रुद्र. जा बघ, राजदीपने थंडपणे उत्तर दिलं. पुढच्या दिवशी शिवाय रुद्रला शोधत कंपनीत गेला. तो तिथं नव्हता म्हणून त्याने त्याला एका टी हाऊसमध्ये गाठलं. रुद्र, काय चाललंय? मी ऐकलं तू काव्याला तळघरात बंद केले, हे खरं आहे का? काही नाही, रुद्र निर्विकार म्हणाला. तुझं स्वतःचं बिझनेस आहे ना, मग माझ्याकडे कशाला आलास? तू खरंच विश्वास ठेवतोस की काव्याने खून केला? शिवायने विचारलं. रुद्रने एक दीर्घ श्वास घेतला. तेवढ्यात बाजूच्या टेबलवरून एक स्त्री आली. अरे वा, काय योगायोग आहे रुद्र सर, पहिला दिवसच आणि इथेच भेटलो. नशीब म्हणायचं, ती हसत म्हणाली. ती होती जेसिका. शिवायने आश्चर्याने पाहिलं. अरे, तू अमेरिकाला गेली होतीस ना, परत कशी आलीस? जेसिका हसली. माझ्या वडिलांमुळे. म्हणाले, आता भारतात विस्तार करणार आहे म्हणून मला यावंच लागलं. पण खरं सांगायचं तर तुझ्या घोडेस्वारीसारखं कौशल्य कुणाकडेच नाही. रुद्र, पुन्हा एकदा स्पर्धा घेऊया का? रुद्रने थंड हसत म्हटलं. तुझा नालायक बॉयफ्रेंड तर माझ्याशी स्पर्धा करू शकत नाही. जेसिका खळखळून हसली. म्हणूनच त्याला सोडलं मी. शिवाय थक्क झाला. फक्त घोडेस्वारी जमत नाही म्हणून तू त्याच्याशी ब्रेकअप केलास? जेसिकाने गोडपणे ओठ वाकवत विचारलं. तर मग सांग, पुन्हा स्पर्धा घेणार का नाही? रुद्र शांतपणे चहा घेत राहिला. उत्तर न देणं अशिष्टपणाचं असतं. ती पुन्हा म्हणाली. शिवाय हसत म्हणाला. अगं, त्याच्यावर हे डाव चालत नाही. तो तुला स्पर्धेत उतरवेल असं तुला वाटतं का? पण त्याच क्षणी रुद्र म्हणाला. ठीक आहे, उद्या सकाळी वेळ आहे माझ्याकडे. तू तयार आहेस का? जेसिकाच्या चेहऱ्यावर विजयाचं हास्य पसरलं. कधीही तयार आहे. मग नंबर एक्सचेंज कर. दोघांनी संपर्क क्रमांक घेतले. जेसिका लाल झालेल्या चेहऱ्याने निघून गेली. शिवायकडे शब्द उरले नाहीत. रुद्र, तू खरंच त्या मुलीकडे आकर्षित झालास? रुद्रने निर्विकारपणे उत्तर दिलं. का नाही, ती काहीशी गोड आहे. शिवायला धक्का बसला. रुद्रला ती मुलगी गोड वाटते? त्याच्या डोक्यात सगळं उलटलं. त्या दरम्यान काव्या एक दिवस आणि रात्र तळघरात बंद होती. तिच्यासाठी जेवण पाठवलं गेलं होतं, पण नोकर काही बोलत नव्हते. ती एकटी भीतीने गोंधळलेली होती. दुसऱ्या दिवशी दुपारी रेणुका गायकवाड घरात आली. दारात शिरताच तिने विचारलं, रुद्र कुठे आहे आणि काव्याला कुठं नेलं त्याने?